नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पापड किंवा ज्वारीच्या बिबड्या। तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता हे पापड किती छान मस्त अतिशय पांढरे शुभ्र असे बनवून तयार झालेले आहेत आणि हे पापड खूप छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार होतात। खायला तर अतिशय चविष्ट असे लागतात। तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकताबरोबरच पापड तिप्पट ते चौपट फुलला जातो। हे पापड बनवत असताना आपण अजिबात एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा अजिबात पापड खार न वापरता या ठिकाणी हे पापड खूप छान असे खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या बिबड्या किंवा ज्वारीचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो एवढी ज्वारी 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। ज्वारी भिजत असताना आपल्याला यामधील रोज पाणी बदलून घ्यायचं आहे, म्हणजेच ज्वारीला खराब वास येत नाही। तर या ठिकाणी बघा ज्वारी छान अशी फुललेली आहे आणि आता आज बरोबर 3 दिवस एवढा वेळ झालेला आहे। आता आपल्याला यामधील हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी पाणी ज्वारीमधील सगळं काढून घेतलेलं आहे आणि ही ज्वारी चाळणीवरती निथळत ठेवलेली आहे। तर यामधील संपूर्ण पाणी निथळल्यानंतर आपल्याला ही ज्वारी घरातच फॅन खाली सुकत टाकायची आहे। तर उन्हामध्ये अजिबात आपल्याला ही वाळत टाकायची नाही आहे, घरामध्येच फॅन खाली सुकून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्वारीमधील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे आणि आता मी फॅन खाली ही ज्वारी सुकत टाकलेली आहे। तर ज्वारी आपल्याला 2 ते 3 तासच सुकून घ्यायची आहे, यापेक्षा जास्त आपल्याला ही ज्वारी सुकवायची नाही आहे। तर तुम्ही बघू शकता अनारशाला ज्या पद्धतीने आपण तांदूळ सुकवतो त्याच पद्धतीने ही ज्वारीसुद्धा आपल्याला सुकून घ्यायची आहे, अगदी कडक असं वाळवून घ्यायची नाही आहे। असे हे पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पापड बनवण्याची प्रोसेस थोडीशी मोठी असली तरी हे पापड खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे बनवून तयार होतात। चला तर आता ही ज्वारी मी एका भांड्यामध्ये जमा करून घेते। तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हे ज्वारीचे पापड बनवणार असाल तर तुम्ही ही ज्वारी मिक्सरवर न दळता चक्कीमधून सुद्धा दळून घेऊन येऊ शकता। तर या ठिकाणी मी अगदी कमी प्रमाणामध्ये हे पापड बनवत असल्यामुळे मी आज ही ज्वारी मिक्सरमध्येच छान अशी दळून घेणार आहे किंवा बारीक करून घेणार आहे। ज्वारी पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्वारी छान अशी फुललेली आहे। आता ही ज्वारी आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेऊ। त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी करत ही ज्वारी टाकून घ्यायची आहे आणि छान अशी बारीक करून घ्यायची आहे। तर ज्वारी आपल्याला अगदी खूप जास्त बारीकही दळायची नाही आहे, थोडीशी रवाळच ही ज्वारी आपल्याला दळून घ्यायची आहे। चला तर मग आता मी ही ज्वारी छान अशी दळून घेते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी ज्वारी छान अशी दळून घेतलेली आहे। तर ज्वारी छान अशी रवाळ दळून घेतलेली आहे। तर ज्वारीमध्ये भरपूर असा कोंडासुद्धा निघालेला आहे। ज्वारी ओलसर असल्यामुळे यामध्ये भरपूर असा कोंडा राहतो। चला तर आता राहिलेली सगळी ज्वारी मी सारख्याच पद्धतीने दळून घेते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळी ज्वारी मी छान अशी दळून घेतलेली आहे। आता हे ज्वारीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर ज्वारी चाळण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे। थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि छान असं चाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ज्वारी चाळून घेतल्यानंतर खाली छान अगदी आपल्याला बारीक असं पीठ भेटते आणि वरती चाळणीवरती कोंडा राहतो। तर हा जो कोंडा आहे तो आपल्याला अजिबात फेकायचा नाही आहे। या कोंड्यापासून सुद्धा आपल्याला खूप छान असे पापड बनवता येतात आणि हा कोंडा खूप जास्त पौष्टिकसुद्धा असतो। तर हा कोंडा मी एका भांड्यात जमा करून ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता खाली अतिशय पांढरं शुभ्र असं आपलं पीठ बनवून तयार होत आहे। तर चला राहिलेलं सगळं जे ज्वारीचं पीठ आहे ते मी सारख्याच पद्धतीने चाळून घेते आणि यामधून आपल्याला सगळा कोंडा अशा पद्धतीने वेगळा करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। तर चाळलेलं पीठ मी वेगळ्या भांड्यात ठेवलेलं आहे आणि शिल्लक राहिलेला कोंडासुद्धा वेगळ्या भांड्यात ठेवलेला आहे। आता या पिठामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये पीठ बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी वगैरे आपल्याला ठेवायच्या नाही आहे, हाताने व्यवस्थित मिक्स होते। हाताने मिक्स केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी वगैरे बनत नाही। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरपूर असं पाणी टाकून हे पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला रात्रभरासाठी असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तासासाठी सुद्धा हे पीठ पाण्यामध्ये असंच भिजत ठेवू शकता। तर या ठिकाणी बघा सगळं पीठ जे आहे ते मी पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या पातेल्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच हे पातेलं बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आता बघा रात्री मी हे पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून ठेवलं होतं। आता सकाळी बघा पीठ जे आहे ते
तळाशी बसलेला आहे आणि पाणी वरती आलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला अगदी अलगद हाताने एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत पीठ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढत राहायचं आहे। अगदी हळूवारपणे हे पाणी काढायचं आहे। तर तुम्ही बघू शकता सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि खाली जो चीक शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा आपल्याला चमच्याने एकदा छान असा फोडून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र असा हा आपला ज्वारीचा चीक बनून तयार झालेला आहे। आता हा चीक आपल्याला चमच्याने छान फोडून आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अजिबात गाठी किंवा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत। तर चीक छान असा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर हा चीक आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतलेला आहे किंवा ज्या भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे जेवढा आपला चीक भरला त्याच्या तिप्पट आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे। तर या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक मोठं भांडं ठेवून घेतलेलं आहे, मोठं पातेलं ठेवून घेतलेलं आहे। तर आपल्याला जाड पातेल्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे। तर जाड बुडाचं पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि जेवढा चीक भरलेला आहे त्याच्या तिप्पट मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर यावरती मी झाकण ठेवून हाय फ्लेमवरती पाण्याला छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर तर हे पापड आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी यामध्ये आपण काही जिन्नस टाकून घेणार आहे। तर त्यामध्ये बघा पोहे खाण्याचे 3 चमचे एवढे मी तीळ घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे। तुम्ही लाल तिखट आणि जिरे स्किप करून घेऊ शकता, कारण लाल तिखट आणि जिरे टाकल्यामुळे पापडाचा रंग थोडासा पिवळसर होतो। तुम्हाला जर अतिशय पांढरे शुभ्र असे हे पापड पाहिजे असतील तर तुम्ही लाल तिखट आणि जिरे स्किप करून घ्या। टाकून घेतलेले सगळे साहित्य पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे पापड बनवत असताना आपण अजिबात पापड खार वगैरे वापरलेला नाही आहे। चला तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून घ्यायची आहे। मंद आचेवरती आपल्याला यामध्ये हे पीठ किंवा हा चीक सोडायचा आहे। अगदी थोडा थोडा करत हा चीक आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि एका हाताने चमच्याने हा चीक छान असा मिक्स करत जायचा आहे। त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या बनत नाही, एकसारखा छान प्लेन असा चीक बनून तयार होतो। तर बघा सगळा चीक मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला आता सध्या मंदच ठेवायची आहे आणि हे पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी हळूहळू मी हे पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे। पीठ आपल्याला घट्ट होईपर्यंत एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे। अजिबात हे पीठ आपल्याला कुठेही सोडायचं नाही आहे। तर तुम्ही बघू शकता पीठ पाण्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आणि पीठ हळूहळू थोडं थोडं घट्टसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम अजूनही मंदच आहे। मंद आचेवरतीच हे पीठ मी छान असं शिजवून घेत आहे। हे पीठ पाण्यामध्ये टाकल्यापासून या ठिकाणी बरोबर मला 10 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे पीठ घट्ट होण्यासाठी। तर हे पीठ आपल्याला असंच एकसारखं असं छान मिक्स करत राहायचं आहे। यामध्ये अजिबात गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत। एकदा पिठामध्ये गाठी वगैरे झाल्या तर पापड जे आहेत ते अजिबात व्यवस्थित बनत नाही। त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच काळजी घ्यायची आहे की पिठामध्ये अजिबात गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत। तर या ठिकाणी बघा छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ अजूनही शिजतच आहे। तर आपल्याला हे पीठ मध्ये मध्ये छान असं मिक्स करत राहायचं आहे। आता हे पीठ आपल्याला छान मंद ते मध्यम आचेवरती 20 ते 25 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी पीठ शिजवण्यासाठी मी जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता ज्वारी कोणती आहे त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहते। तर बघा ज्वारी जर जुनी असेल तर पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकते। थोडा जास्त पाण्याची आवश्यकता पडलीच तर यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून घेऊ शकता। थंड पाण्याचा आपल्याला अजिबात या ठिकाणी वापर करायचा नाही आहे। तर या स्टेजला आपल्याला या पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटासाठी हे पीठ छान असं मंद ते मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। पातेल्यावरती झाकण ठेवल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये आपल्याला हे झाकण काढून हे पीठ छान असं मिक्स करत राहायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी मध्ये मध्ये यावरील झाकण काढून हे पीठ छान असं मिक्स करून घेत आहे। त्यानंतर परत यावरती झाकण काढून हे पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे। असं करत करत या पद्धतीने आपल्याला छान अगदी पीठ ट्रान्सपरंट होईपर्यंत हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पीठ छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे। तसेच पिठाला एक वेगळीच चकाकीसुद्धा आलेली आहे आणि पीठ छान असं चिकटसुद्धा झालेलं आहे। तसेच या चिकावरती एक प्रकारची सायसुद्धा जमा झालेली आहे आणि पिठाला भरपूर अशा उकळ्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहे। तरीसुद्धा मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते पीठ शिजलं की नाही ते चेक करण्याची। तर या ठिकाणी बघा मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडासा चीक टाकून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा चीक पाण्यामध्ये अजिबात विरघळलेला नाही, याचाच अर्थ पीठ जे आहे ते आपलं परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे। या पिठाचे आपण लगेचच पापड टाकण्यासाठी घेऊयात। तर या चिकामधून आपण थोडासा चीक
एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर बघा, या पिठामधून आपण थोडंसं पीठ बाजूला काढून घेतल्यानंतर परत आपल्याला या पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात बंद करायची नाही आहे। मंद आचेवरती हे पीठ आपल्याला शिजतच ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम जर आपण बंद करून घेतली तर हे पीठ लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि पीठ घट्ट झाल्यानंतर आपल्याला अजिबात याचे पापड टाकता येत नाहीत। त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आहे। तर मंद आचेवरती मी हे पीठ असं शिजत ठेवणार आहे। यावरती झाकणसुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजेच हे पीठ शिजतसुद्धा राहील आणि थंड होणार नाही, घट्ट होणार नाही। चला तर मग एका भांड्यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे, त्याचे आपण पापड टाकून घेऊया। तर पापड टाकण्यासाठी या ठिकाणी बघा, मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे। तर त्यावरती आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहे। हे पापड मी घरामध्ये फॅनखाली सुकून घेणार आहे। तुम्ही उन्हामध्ये सुद्धा हे पापड टाकून घेऊ शकता। माझ्याकडे उन्हाची सोय नसल्यामुळे मी फॅनखालीच हे पापड छान असे सुकून घेणार आहे। फॅनखाली सुद्धा हे पापड 2 ते 3 दिवसामध्ये आरामात सुकले जातात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी छान असे हे पापड टाकून घेत आहे। आवडीनुसार आपल्याला याचे पापड टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला छोटे किंवा मोठे कसे पाहिजे त्या पद्धतीने पापड टाकून घ्या। खूप जास्त पातळ हे पापड टाकायचे नाही आहे। खूप जास्त जर पातळ हे पापड टाकून घेतले तर अजिबात हे पापड निघत नाही वाळल्यानंतर। पापड टाकण्यासाठी प्लास्टिकच्या पेपरला मी अजिबात एक थेंबही तेलाचा वापर या ठिकाणी केलेला नाही आहे। तरीसुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की पापड किती छान अगदी सहजासहजी निघालेले आहेत। अजिबात हे पापड या पेपरला चिकटलेले नाही आहेत। तर बघा, तुम्हाला जर भाजून हे पापड खायचे असतील तर थोड्या मोठ्या आकाराचे हे पापड तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता। तर मी काही पापड मोठ्या आकारामध्ये आणि काही पापड छोट्या आकारामध्ये या ठिकाणी टाकून घेतलेत। मोठ्या आकारामध्ये आपण जे पापड टाकून घेतलेले आहेत ते पापड आपण चुलीमध्ये किंवा गॅसवरती भाजून खाऊ शकतो। खूप छान लागतात भाजून सुद्धा हे पापड। तर बघा, 5 ते 6 तासानंतर हे पापड फॅनखाली छान असे एका बाजूने सुकलेले आहेत। आता हे पापड आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे सुकून घ्यायचे आहे। तुम्ही जर उन्हामध्ये हे पापड वाळत घालत असाल तर अगदी एका दिवसामध्ये हे पापड छान असे कडकडीत वाळले जातात। तर बघा, आता मी हे पापड छान असे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा घरामध्येच फॅनखाली वाळून घेणार आहे। हे पापड आपण वर्षभरासाठी साठवून ठेवत असल्यामुळे आपल्याला 2 ते 3 तास हे पापड उन्हामध्ये वाळून घेणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघा, सगळे पापड तुम्ही बघू शकता, अजिबात एकही पापड जो आहे तो या पेपरला चिकटलेला नाही आहे। छान अगदी मस्त व्यवस्थित असे हे पापड निघत आहे। चला तर मग आता सगळे पापड मी सारख्याच पद्धतीने काढून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे पापड छान असे वाळवून घेते। तर या ठिकाणी बघा, छान असे सगळे पापड मी काढून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूने हे पापड छान मी कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत। भरपूर असे आपले हे पापड बनून तयार झालेले आहेत। तर आता या ठिकाणी बघा, मी काही पापड तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत। त्यामधील मी तुम्हाला थोडेसे पापड तळून सुद्धा दाखवते। तर पापड तळण्यासाठी या ठिकाणी बघा, मी कढईमध्ये तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला एक पापड टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा पापड झाऱ्याने किंवा चमच्याने छान असा प्रेस करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, अगदी तेलामध्ये टाकता बरोबरच हा पापड तिप्पट ते चौपट असा फुललेला आहे आणि छान मस्त पांढरा शुभ्र सुद्धा बनून तयार झालेला आहे। तर बघा, तेलामध्ये टाकता बरोबरच लगेच काही सेकंदामध्येच हे पापड छान असे फुलल्या जातात। सगळे पापड जे आहेत ते एकापेक्षा एक छान असे फुलल्या जात आहे आणि छान अतिशय खुसखुशीत असे हे पापड बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला जर अगदी पांढरे शुभ्र हे पापड पाहिजे असतील तर तुम्ही यामध्ये लाल तिखट आणि जिरे टाकू नका। तर लाल तिखट आणि जिरे टाकल्यामुळे या पापडांना थोडासा पिवळसर रंग आलेला आहे। तर बघा, या ठिकाणी मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहे। यामधील मी तुम्हाला एक पापड तोडून सुद्धा दाखवते। हे पापड किती छान खुसखुशीत आणि छान मस्त खमंग असे बनून तयार झालेले आहेत। पापड तळण्याकरता आपल्याला खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही। अगदी कमी तेलामध्येच हे पापड छान असे तळल्या जातात। तर या ठिकाणी तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की पापड किती छान मस्त खुसखुशीत असे बनलेले आहेत। खूप छान खमंग असे हे पापड बनून तयार होतात। सोबतच या ठिकाणी बघा, मी एक पापड भाजून सुद्धा घेतलेला आहे। तुम्हाला जर तळलेले पापड आवडत नसतील तर तुम्ही या पद्धतीने भाजून सुद्धा हे पापड खाऊन घेऊ शकता। अगदी छान मस्त भाजलेले पापड सुद्धा खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।